समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात कुटुंब जागीच ठार झाल्याची एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर सोमवार 20 जुलैला पहाटे भीषण अपघात होऊन 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. विरोड शिवारातील समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक 7980 येथे हृदयद्रावक अपघात घडला. अपघातानंतर आयसर ट्रकला आग लागल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक पलटी झाल्याने वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली होती. त्यामुळे मुंबई कॉरिडॉरवरील वाहतूक सुरू असताना नागपूर कॉरिडॉरवरील काही वाहने थांबवण्यात आली होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश क्रमांक UP 71 CT 0602 या आयसर ट्रकचा चालक संजय कुमार याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत समोर उभ्या असलेल्या MH32Y 1439 क्रमांकाच्या कारला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला. त्याचवेळी आयसर ट्रकने पेट घेतला. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळ धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र ट्रक मधील वाहक समरजित पाल वय 24 वर्ष हा आगीत पूर्णपणे जळून मृत्युमुखी पडला. या अपघातात ट्रक चालक संजय कुमार वय 30 वर्ष, वाहक समरजित पाल वय 24 वर्ष राहणार दोघेही उत्तर प्रदेश, तसेच कारमधील जान्हवी टिपले वय 21 वर्ष, सुषमा राजेश टिपले वय 43 वर्ष आणि राजेश अनराव टिपले वय 48 वर्ष, तसेच अंकुश लक्ष्मण राऊत वय 33 वर्ष राहणार सर्व सालोड, हिरापूर, जिल्हा वर्धा यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जिल्हा रुग्णालय वर्धा येथे पोस्टमॉर्टम करिता पाठविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखिले, API सरिता यादव, PSI तोडासे तसेच पुलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.